शिवसेना राष्ट्रवादी संघर्षाचा दुसरा अंक परभणीमध्ये सुरू झालाय। राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या बाबाजानी दुर्राणींविरोधात शिवसेनेनं आघाडी उघडली आहे। बाबाजानी दुर्राणींवरील गैरव्यवहारांच्या चौकशीचं काय झालं असा सवाल शिवसेनेनं केलाय। बाबाजानींनी राष्ट्रवादीत येणार असताना शिवसेनेनं त्यांच्या आरोपांचा मुद्दा उकरून काढलाय। बाबाजानी दुर्राणींच्या प्रवेशाला शिवसेनेचा रेड सिग्नल। शिवसेना एनसीपी संघर्षाचा दुसरा अंक परभणी। दुर्राणींच्या प्रवेशाआधी आरोपांचे फटाके। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुर्राणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दाखवलाय। बाबाजानी दुर्राणींचा राष्ट्रवादी प्रवेश काही दिवसांवर आलेला असताना बाबाजानी दुर्राणींविरोधात शिवसेनेनं मोहीम उघडली आहे। बाबाजानी दुर्राणींनी आमदार असताना केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे। पाथरी नगर परिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने ताबा घेतल्याचा आरोप आहे। सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी केल्याचा आरोप आहे। गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल उभारल्याचा आरोप आहे। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचं प्रकरणामध्ये नाव आहे। अनधिकृत टॉवर मधील गाळे भाड्यानं दिल्याचाही आरोप आहे। याआधी एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यात आली आहे। जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा अहवाल समितीनं सादर केला। अहवालानंतरही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही। बाबा टॉवर प्रकरणासह अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करण्यात आली। या तक्रारींवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते। मंत्री महोदय, पूछना चाहूंगा कि क्या कारण है कि शासन इतना क्यों लाचार हो गया कि उनकी आपकी खुद की रिपोर्ट जानने के बाद में, आपका अधिकारी खुद बोलने के बाद में वो संकट टूटता नहीं, इसलिए कि वो एक प्रभावशाली आदमी है वहाँ पे बाबाजानी करके, और उनको एक संरक्षण मिला हुआ है एक पार्टी का, इसलिए कहीं उनसे अधिकारी डरते हैं। पिछले दिनों के अंदर वो मुख्य अधिकारी के चेंबर में जाके उनकी कुर्सी पे बैठ गए। इतनी दादागिरी, और उनको बोलने वाला कोई नहीं, कोई रोक लगाने वाला नहीं। अध्यक्ष महोदय, ये चल क्या रहा? बाबाजानी आणि त्यांच्या पूर्ण टीमने या पाथरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी केला आहे, एकाच ठिकाणी नाही। तर याची आपण या संपूर्ण प्रकरणाची जे बाबाजानी जे प्रकरण माझ्याकडे आज 30 एक प्रकरण माझ्याकडे आले आहेत, आपल्याकडे काही प्रकरण आहेत, याची आपण या पाथरीमध्ये पूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू आणि हे बाबाजानी आणि त्यांचे जे टीम आहे यांनी केलेला जो त्या ठिकाणी भूखंडाचा आणि भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारावर सर्वच विभाग आहे, नगरविकास आहे, महसूल आहे, पोलीस आहे, मोठा हा 40, 50, 100 प्रकरणाचा हा भ्रष्टाचार आहे। त्यामुळे याची एसआयटी चौकशी लावू। दरम्यानच्या काळात बाबाजानी दुर्राणींनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर शिवसेना पुन्हा आक्रमक झाली असून विधिमंडळात घोषणा केलेल्या एसआयटी चौकशीचं काय झालं असा प्रश्न शिवसेना जिल्हा प्रमुख नानाभाऊ टाकळकर यांनी विचारला। पाथरी विधान परिषदेचे जे आमदार बाबाजानी दुर्राणी हे स्वतः आमदार असल्यामुळे नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती, आणि हे पाथरीची जे गृहनिर्माण संस्थेची जागा होती, जिथं आता बाबा टॉवर बांधलेले, ती जागा गृहनिर्माण संस्थेची होती, पण यांनी सत्तेचा गैरवापर करून तिथं पूर्ण जागा ती आपल्या नातेवाईकांना केली आणि त्याच्यावर आपले बाबा टॉवर बांधलेला आहे। याची पूर्ण आम्ही तक्रारी आयुक्ताकडे केली, कलेक्टर साहेबांकडे केली, आणि आता जे साजिद पठाण साहेबांना विधान भवनात प्रश्न मांडला होता, त्याच्या आधारे जे आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना आम्हाला सांगितलं होतं याची आम्ही सखोल चौकशी करून एसआयटी लावू, पण त्याच्यात अद्याप लावलेलं नाही। अजितदादा मात्र शिवसेनेच्या आरोपांना फारसं महत्व देत नसल्याचं दिसतंय। बाबाजानींवर खूप जण आरोप करतायत, त्यांच्या आरोपांवर पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या आरोपांना केराची टोपली दाखवली आहे। शिवसेनेने विरोध केलेला आहे, त्यांच्यावरती खरं तर चौकशी करा असे त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याचं कळतं। ऐसे बहुत लोग ऐसा बहुत कुछ कहते हैं, उसके बारे में हमारे स्टेट में काम करने वाले लोग डिसीजन लेंगे। वरवरा पाथर्डी आणि परभणीचा संघर्ष वाटत असला तरी तसं नाहीये।
सरकारमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष रायगडमध्ये पाहायला मिळाला। या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत सुरू असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। परभणीहून गजानन देशमुखसह ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई।